इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। एका विवाहितेने गोंडस बाळाला जन्म दिला, मात्र प्रसूतीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांना वेगळाच संशय आला। त्यांनी तातडीने महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांशी संपर्क साधला। त्यानंतर संबंधित विवाहितेचा पती, आई वडील, मामा मामी आणि सासू सासऱ्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी विवाहितेला दाखल करण्यात आलं होतं। बाळंतपणासाठी आलेल्या या मुलीच्या वयाचा कोणताही अधिकृत पुरावा, आधार कार्ड किंवा कागदपत्रे नातेवाईकांकडे उपलब्ध नव्हती। त्यामुळे हॉस्पिटल प्रशासनाला संशय आला। त्यांनी तात्काळ महिला व बालविकास विभाग आणि पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलिसांनी हॉस्पिटल गाठून तपास सुरू केला। तपासाची चक्रे फिरली आणि मुलीच्या वयाची कागदपत्रे समोर आली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले। प्रसूती झालेल्या त्या मातेचे वय आजच्या घडीला अवघे 17 वर्षे 27 दिवस इतके होते, म्हणजेच कायदेशीररित्या ती अजूनही पूर्णपणे अल्पवयीन आहे। रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पोलिसांनी याबाबत माहिती घेतली। पोलिसी खाक्या दाखवताच बालविवाहाचा माग लागला। पीडित मुलगी 16 वर्षांची आहे हे माहीत असूनही तिच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी कायद्याला केराची टोपली दाखवत जून 2025 मध्ये पंढरपूर येथे अत्यंत गुप्ततेने विवाह पार पाडला होता। लग्नानंतर काही दिवसातच ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका मुलाला जन्म दिला। ज्या वयात हातात पुस्तके असायला हवीत त्या वयात तिच्यावर मातृत्वाची जबाबदारी लादली गेली। बालविकास प्रकल्प अधिकारी रोहिणी कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बालविवाहाला प्रोत्साहन देणे, अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। मुलीचा पती, सासू सासरे, आई वडील, मामा मामी अशा एकूण 7 जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बावणे करत आहेत।